नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन कथेमध्ये. चला तर आजच्या या कथेला सुरुवात करूया. डिसेंबरचा महिना सुरू झाला होता आणि कोकणातल्या आमच्या जुन्या मोठ्या वाड्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. माझा मोठा चुलत भाऊ त्याच्या बिझनेसच्या कामासाठी 15 दिवसांसाठी दिल्लीत गेला होता. घरात फक्त मी आणि माझी लाडकी मेहुणी समीक्षा घरी होतो. समीक्षा दिसायला अत्यंत सुंदर, गोरीपान आणि स्वभावाने तितकी चंचल होती. शहरात फॅशन डिझायनिंग शिकत असल्यामुळे तिची राहणीमान थोडी आधुनिक होती, जी या गावच्या वातावरणात उठून दिसत असे. त्या दिवशी संध्याकाळपासूनच हवेत गारवा वाढला होता. डोंगर दऱ्यातून येणारा थंड वारा वाड्याच्या खिडक्यांना धडकत होता. जिजू, कितीही थंडी, शहरात इतकी थंडी नसते कधी, समीक्षा शेकोटीजवळ बसून म्हणाली. तिने अंगावर एक पातळ शाळ घेतली होती, पण थंडीने तिचे ओठ थोडे थरथर कापत होते. मी तिच्याकडे पाहिलं आणि हसलो आणि तिला म्हणालो, अगं, हा कोकणातला हिवाळा आहे. इथे अशीच हाडं गोठवणारी थंडी असते. त्यानंतर रात्रीचे 9 वाजले होते. बाहेर सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. जिजू, मला खूप भूक लागली आहे. आपण बाहेरून काहीतरी गरमागरम घेऊया का? मला या वातावरणात बाईकवर फिरायला खूप आवडतं. तिने तर हट्टच धरला. मी आधी विचार केला की इतक्या थंडीत बाहेर जाणं योग्य नाही, पण तिचे ते काळेभोर डोळे आणि तो गोड चेहरा पाहून मी नकार देऊ शकलो नाही. मी माझी बाईक काढली. समीक्षाने तिचं जॅकेट घातलं आणि आम्ही मार्केटच्या दिशेने निघालो. रस्त्यावरती सामसूम होती. फक्त हेडलाईटचा प्रकाश धुक्यातून वाट काढत होता. थंडी इतकी होती की माझे हात बधीर झाले होते. अचानक मेहुणीने मागून माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि माझ्या कमरेवरती घट्ट पकड निर्माण केली. जिजू, खूप गार वारा लागतो, तुम्ही थोडे मागे सरका ना, ती माझ्या कानापाशी येऊन पुटपुटली. तिचा गरम श्वासाचा स्पर्श माझ्या मानेला झाला आणि माझ्या शरीरात एक वेगळीच वीज संचारली. आम्ही एका हॉटेलसमोर थांबलो आणि 2 पार्सल घेतली. जिजू, अजून थोडा वेळ फिरूया ना, हे वातावरण पुन्हा मिळणार नाही, ती म्हणाली. आम्ही घाटाच्या वळणावरून गाडी फिरवायला लागलो. धुक्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं, म्हणून मी गाडी सावकाश चालवत होतो. समीक्षा आता पूर्णपणे माझ्या पाठीला टेकून बसली होती. तिची पकड इतकी घट्ट होती की मला तिच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे जाणवत होते. प्रत्येक वळणावर जेव्हा आमची शरीर एकमेकांना स्पर्श करत होते, तेव्हा मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. तो स्पर्श केवळ थंडीपासून वाचवण्यासाठी नव्हता, तर त्यात एक मूक संमती दडलेली होती. घरी पोचलो तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. संपूर्ण गाव झोपलं होतं. वाड्यात शिरताच आम्ही शेकोटी पुन्हा पेटवली. जिजू, माझे हातपाय अगदी बर्फासारखे झाले तो, समीक्षा मला म्हणाली. तिने तिचं जॅकेट काढलं. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात तिचं ते रूप अधिकच खुलून दिसत होतं. तिचे गुलाबी झालेले गाल आणि थंडीने थरथरणारे ओठ पाहून माझं तर भानच हरपून गेलं. ये इकडे शेकोटीजवळ बस, मी तिला म्हणालो. ती माझ्या अगदी जवळ येऊन बसली. आम्ही जेवण केलं, पण आमचं लक्ष जेवणापेक्षा जास्त एकमेकांकडेच होतं. जेवण झाल्यावर आम्ही पडवीत बसलो. बाहेर थंड वारा घुमत होता, पण आतलं वातावरण मात्र तापू लागलं होतं. जिजू, तुम्हाला कधी कोणाबद्दल असं वाटतंय का की ती व्यक्ती तुमच्या अगदी जवळ असावी, तिने मला हळूच विचारलं. तिचे डोळे माझ्या डोळ्यात रोखलेले होते. मी तिचा हात हातात घेतला. तिचा हात खूप मऊ आणि उबदार वाटला मला. वाटतंय ना, आता या क्षणी वाटतंय, मी तिला उत्तर दिलं. माझं उत्तर ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक लाजेची लाली पसरली. तिने हळूच तिचं डोकं माझ्या खांद्यावरती ठेवलं. तिच्या केसाचा सुगंध मला वेड लावत होता. भाऊ नसताना मला भीती वाटेल असं वाटलं होतं, पण तुमच्या सोबतीत
मला खूप सुरक्षित वाटते, ती म्हणाली. मी तिचा हात थोडा जोरात दाबला. जणू तिला मी सांगत होतो की मी कायम तिच्या सोबत आहे. आमच्यातील अंतर आता संपत चाललं होतं. रात्र वाढत गेली तशी थंडीही वाढत होती, पण आमच्या मनातील भावनांची ऊब त्या थंडीला मात देत होती. मेणबत्ती विझली होती, फक्त शेकोटीचा लालसरपणा प्रकाश खोलीत होता. त्या प्रकाशात समीक्षाचं सौंदर्य एखाद्या अप्सरेसारखं वाटत होतं. तिने हळूच माझा हात आपल्या गालावरती ठेवला. जिजू, आजची रात्र खूप वेगळी आहे ना, तिने मला विचारलं. मी काही न बोलता तिला जवळ ओढलं. त्या थंडीच्या रात्री जेव्हा जग बाहेर शांत होतं, तेव्हा आमच्यात एक नवीन नातं आकार देत होतं. हे नातं फक्त जिजू आणि मेहुणीचं नव्हतं, तर ते त्याहून काहीतरी अधिक खोल आणि रेशमी होतं. भाऊ दूर असल्यामुळे आम्ही दोघेच होतो, आणि त्या एका रात्रीने आमच्या आयुष्यातील सर्व मर्यादा पुसून टाकल्या होत्या. ती गुलाबी थंडीची रात्र आमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरली होती. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि आपल्या लाडक्या युनिक मराठी स्टोरीजला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.